मॅच दिशेने आपण जाऊयात. पहिला चेंडू ज्या पद्धतीने खेळून काढला आहे खेळाडू, फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडली आहे. मित्रांनो सगळी टीम एकत्र आली आहे, एक कॅच पकडली, 11 खेळाडू एकत्र आले. या कॅचची किंमत हे 11 खेळाडूंचा जोश सांगतोय. या विकेटची किंमत काय आहे या खेळाडूंना विचारा. संपूर्ण ग्रामपंचायत गावडेवाडी संघ एकत्र आला एका कॅचनं. जी कॅच पकडली आपण पाहिलं तर केतनने. व्हॉट अ कॅच केतन. अतुल भालेकरची कॅच. पूर्ण तो पाण्यानं भिजला, पूर्णपणे चिखलाने माखला. पण मी म्हणेल क्रिकेटमध्ये मळक असलं तरी चालेल पण कधी जळक नसावं. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ डाइव्ह. सूर मारला अक्षरशः. हा पा लॉक करण्याचा प्रयत्न. स्लीपचा खेळाडू. 2 चेंडू 2 विकेट. विलास हा तोच खेळाडू. डिक्लेअर मध्ये 1 धाव. आणि अगदी येस वेट 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 कारण की ही कॅच कॉमेंट्री बॉक्स आणि चेक केली जाईल. रुको जरा, सबर करो. थर्ड अंपायर सेड की अंपायर सेड की आप थर्ड अंपायर के पास जाओ. ओयूची आउट. प्रवीण हरुगडे यांना यावं लागेल कारण की तिथे उभे असलेले प्रेक्षक देखील हेच बोलले की इट्स अ क्लिअर आउट आहे ना. लेग अंपायर साइड आउट. की योग्य कॅच ही पकडली आहे कारण की मेन अंपायरला मागचा पोर्शन दिसला नाहीये. सो लेग अंपायरला तो दिसलाय, प्रेक्षकांना दिसलाय आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की हो आउट आहे. लॉफ केलाय फटका. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी निघून जातो 1 बाउन्स. आणि वन साइड जिवाय टीम हेच बोलत असेल की धावा येऊ देत, जिथे बॉलिंग अटॅक टाकू शकतो कारण की आज इनके पास 2 सिक्के. एक अतुल भालेकर, दुसरा संस्कार. ज्याचा दिवस आज चालू आहे अतुल भालेकर आपण पाहिलं तर चर्चेत आहे. आणि संस्कारनं आज बॅटिंग असो गोलंदाजी असो त्यानं सांगितलं की आज मेरा दिन है, आज का मैं सिकंदर हूं. विलासच्या समोर बॅटिंग. लॉफ केला फटका, चांगला खेळलाय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. अक्षरशः चिखलामध्ये आंघोळ केले खेळाडूंनी, फेकी केले मात्र चेंडू आपण पाहिलं तर जाईल. डिक्लेअर मध्ये धावा भेटतील 3 2. थँक्यू. मेसेज केला एक चागे एक ना चागे ना कोणा देत आहे.
या वेळेला आपण पाहिले तर संधी निसटली हातातून. चिकी धाव, एक रन तुमने चुराया जो सनम. एका ओव्हरचा खेळ झालाय. टीमची टोटल आपण पाहिली तर 7 धावा. बघ 7 धावा स्कोर कार्ड वरती. 1 to go. एक ओव्हर अजूनही बाकी आहे जी मार्गस्थ होतीये. एक्स्ट्रा धावा भेटतायत जरूर. व्हाईट बॉल आणि 1 बाउन्स देखील दंडित केलंय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर आता मात्र जाऊन पोहोचतीये 8 या धावसंख्येवरती. फुल टॉस, नो बॉल. एक सिंगल धाव घेतली आहे साईले. 2 धावेचा प्रयत्न 2 घेतले, त्यामध्ये आला नो बॉल. फ्री हिटचा चेंडू म्हणजे आत्ताच्या भेटला 3, त्यामध्ये ऍड करा तुम्ही. म्हणजे आता टोटल धावा भेटल्या गेल्या 4 आणि त्यामध्ये फ्री हिट. धावून घेतलेल्या 1 नो, 2 धावून घेतल्या, त्यामध्ये 1 डिक्लेअर गेली म्हणजे 3 धावा प्लस नोची 1 4 येणार चेंडू फ्री हिटचा. बारा धावा. तर 20-25 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील या टीमचा. लॉफ केला, फटका चांगला खेळून काढलाय, कदाचित 1 बाउन्स. वेग होता, फटका स्ट्रॉंग होता, पॉवरफुल. विवेक वरपेचा दमदार होता. वॉट अ स्ट्रोक. 16 धावा स्कोर कार्ड वरती. ओ माय गॉड, खेळाडू ज्या पद्धतीने स्लीप झाल्याने आज भरपूर वेळा पडलाय तो स्वतः वैयक्तिक. कारण की हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. आपल्या संघासाठी 100% एफर्ट्स देऊ. भले घरी गेल्यानंतर कपडे बघितल्यानंतर घरच्यांच्या 4 शिवाय एक्स्ट्रा खाव, पण 4 धावा पहिल्यांदा अडवू. हे क्रिकेटचं प्रेम आहे. आणखीन एक नो बॉल. विलासनं जे कमवलंय ते या ओव्हर मध्ये थोडस गमवलंय असं म्हणायला हरकत नाहीये. एकटा विलास या ओव्हर मध्ये, पहिल्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी, सेकंड ओव्हर मध्ये धावा दिल्यात आतापर्यंत. एका चेंडू मध्ये 10 धावा दिल्यात. एक चेंडूने 10 धावा खर्च केलेत. हो 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 हो, वेग अप्रतिम चेंडू. हा कमबॅक केलाय. सतरा धावा. एका बाजूला अतुल भालेकर या मॅच मध्ये विकेट आल्यानंतर विवेक वरपेने त्याची जागा सांभाळली आहे. खेळ तसा केलाय. फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न आहे खेळाडू. आनंद आहे, चेंडू अडवेल. एक सिंगल धावी ते देतोय.
ओ हो हो हो, बॅट फिरवली आहे, व्हाईट बॉल. आज एक्स्ट्रा धावा भरपूर या ओव्हर मध्ये आल्यात. टीमची टोटल आतापर्यंत 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. हाही वेगवान कमबॅक केलाय गोलंदाजानं. कारण की आता 2 चेंडू बाकी आहेत. एका चेंडू मध्ये 10 दिले होते, 4 चेंडू मध्ये 12 दिलेत. म्हणजे गोलंदाजी मध्ये कमबॅक कसा झाला याचं उदाहरण दिलं या गोलंदाजानं. संस्कार त्याच्या समोर. हो 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 हो, रोशननं आता मात्र या मॅच मध्ये टाकलाय प्रकाश. रोशन आता मात्र या मॅच मध्ये रोशन होतोय. एका चेंडू मध्ये 10 धावा देणारा गोलंदाज 4 चेंडू मध्ये 2 देतोय. व्हॉट बॉलिंग. आणखीन एक नो बॉल. संस्कारला यावं लागेल मात्र विवेक वरपे आता स्ट्राईक वरती. टीमची टोटल अगदी 20 वरती जाऊन पोहोचतीये. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी सिंगल आली आहे. म्हणजे जिथे आपण पाहिले तर 2 ओव्हरचा खेळ संपला. 21 धावा 22 धावेचं आहे आव्हान. 22. बावीस धावेचं टार्गेट या मॅच मध्ये. बावीस धावेचं आव्हान. 22. चला मॅचला करूया सुरुवात. आणि 22 धावेचं आव्हान. येस,
जय मॅचच्या दिशेनं सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला चेंडू बॅटच्या समोर, पृथ्वीराज अगदी बॅकअप आहे. वॉट अ फिल्डिंग. प्रमोद होता स्वतः, पण जास्त काही या थ्रोने होणार नाहीये. अप्रतिम फिल्डिंग. प्रमोद कदम वेगाने आला. हो 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 हो, अगदी नो बॉल. त्यामध्ये आपण पाहिलं तर डिक्लेअर आली आहे. म्हणजे या मॅच मध्ये देखील एक वेगळी चुरस आहे. या मॅच मध्ये वेगळी रंगत आहे. ही मॅच तशीच आहे जी पैसा वसूल आहे. कारण की ऑलरेडी याआधी आपण पाहिलं तर वन साइड जिवाळा विपक्ष गोशेटवाडी अशी मॅच झाली होती. त्यावेळी मॅच दमदार झाली होती. 11 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. हो हो हो, ही चेंडू डॉट. एक चांगला कमबॅक आता मात्र चालू आहे. स्क्वेअर कट बॅकफुटला दिनेशच्या बॅट मधून येतोय फटका दमदार. दिनेश सबका डीए स्पोर्ट्स ओनर. अप्रतिम बॅटिंग. 10 धावाचा स्कोर कडवती. 9 चेंडू आणि 12 धावेची गरज. या ओव्हर मध्ये आता धावा थांबवणं गरजेचं आहे. कारण की पहिली मॅच संस्कारनं काढली, दुसरी काढली, तिसरी मॅच काढली संस्कारनं. पण या मॅच मध्ये दिनेश देखील स्वतःचा नशीब नाही तर स्वतःचा अनुभव घेऊन उतरलाय. तर काय असेल मॅचचं चित्र. हो हो हो, हाही फटका चांगला आहे. खेळाडू या चेंडू अडवलाय, स्टॉप केला. एक धाव अडवू शकत नाहीयेत. आठ चेंडू आहेत, 11 धावेची गरज. लॉफ केलाय, फटका चांगला खेळून काढलाय. आहे खेळाडू बॅकवर्ड स्क्वेअर. प्रमोद चेंडू थोडासा हातातून निसटलाय. पकडलेला चेंडू फेकेपर्यंत हाही थ्रो बाजूला केलाय. सात चेंडू 9 धावेची गरज. यॉर्कर अप्रतिम चेंडू हाताळला. अगदी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न नाही केला जाते. आनंद एका बाजूला, दिनेश दुसऱ्या बाजूला. दोघांमध्ये कम्युनिकेशन आता थोडस स्ट्रॉंग आहे. संस्कार वरती पुन्हा एकदा 6 चेंडू 8 धावेच्या जबाबदारी. पुन्हा एकदा विकल्प आता संस्कारच्या हातामध्ये. पहिल्या मॅच मध्ये वन साइड जिवा टीमला गोलंदाजी करून विजय मिळवून दिला संस्कारनं. दुसऱ्या मॅच मध्येही संस्कारनेच गोलंदाजी केली, तिथे जिंकली. तिसऱ्या मॅच मध्ये देखील संस्कारच होता विकल्प आणि आताही संस्कारलाच दिला आवाज. 6 चेंडू 8 धावेची गरज. पहिला चेंडू स्क्वेअर कट आहे. खेळाडू डोक्यावरून
या मॅच मध्ये आता आनंदानं टीमला दिला आनंद. आणि जर 2 मॅचेस 2 धावा जर केल्या तर ग्रामपंचायत गावडेवाडी टीम सलग दुसऱ्यांदा फायनल मध्ये दाखल होऊ शकते. अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू. येस, मेन अंपायर गोज टू थर्ड अंपायर, कारण की लेग अंपायरनं सांगितलं की हा वाईड आहे माझ्या अँगल न, सो चेक केलं जातंय. येस, हा भरपूर वरती आहे. वाईट बॉल, वाईट बॉल. एक धाव हवी आहे. गुड डिसिजन. दीपक दादांचं कौतुक करेल. हो 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 हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर सलग दुसऱ्यांदा फायनल मध्ये दाखल होणारी टीम ग्रामपंचायत गावडेवाडी संघ. वा, या टॉस साठी 1 ओव्हरचीच मॅच असेल यानंतर. तुला किती ओव्हरची हवी आहे प्रमोदा? 4. अप्रतिम मॅच. जिव्हा टीमचं तरी कौतुक आहे, कारण की आज 5 खेळाडू असताना देखील बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन पोहोचणं हे जिव्हाळी टीमनं वन साइड जिव्हाळी टीमनं करून दाखवलं. वन साइड, कारण की 5